खानदेशची वरणबट्टी तर सर्वांनाच आवडते. वरणबट्टी, वांग्याची भाजी खानदेशचा स्पेशल मेनू आहे आणि लग्नात पण केला जातो. आज मी वरणबट्टी केलेली आहे घरच्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने. मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी रवा वापरलेला आहे. तुम्ही गहू दळून आणताना थोडे जाड बारीक दळून आणा. त्याच्या पण बट्ट्या छान लागतात आणि त्या सहसा केल्या जातात. पण मी रवा वापरलेला आहे. गहू जे दळलेला भरडा होता तो संपलेला होता म्हणून. यात आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी मी रवा घेतलेला होता, म्हणजे मोठी वाटी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे एकजीव झाल्यानंतर यात आता आपण काही साहित्य घालणार आहोत. ओवा घेतलेला आहे, हाताने चुरून घ्यायचा आणि यावर टाकून घ्यायचा. मीठ घेतलेलं आहे चवीपुरती, हळद घातलेली आहे. आता आपण शोप आणि थोडे जिरे कुटून घेणार आहोत. हवं तर तुम्ही अख्खे घालू शकता, पण थोडं कुटून घातल्यामुळे काय होतं, त्याचा स्वाद पण वाढतो आणि खायला पण खूप छान लागतात. तर तुम्ही बघू शकता हे कुटून झालेले आहेत. ह्या पिठात घालून घ्यायचे, परत मिक्स करून घ्यायचं. आता यात आपण सोडा घालणार आहोत. सोडा घातल्यावर परत मिक्स करून घ्या. यावर आता तेल घालणार आहोत. 1 पळी तेल घेतलेलं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशी याची मूठ बांधेपर्यंत. आता पाणी घालून याचं जसं कणिकचा गोळा मळतो तसं मळून घ्यायचं आहे. कणिकसारखं याला तिंबून घेतलेलं आहे. आता याला 10 ते 15 मिनटं आपण रेस्ट करू देणार आहोत. तोपर्यंत वांगी चिरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जी वांगी तुमच्या परिसरात मिळतात त्या पद्धतीची वांगी घ्या व ते चिरून घ्या. थोडं मीठ घालून घेणार आहोत, त्यामुळे ते वांगे लालसर पडत नाही. मी सर्वच वांगे या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. आमच्या खानदेशामध्ये वांगे 1 नंबर भेटतात आणि ती खायला पण खूप छान लागतात. त्यांची भरीत पण खूप छान होतं. लसूण घेतलेलं आहे, हिरवी मिरची, अद्रक, कढीपत्ता, थोडं जिरं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. ही वांग्याची भाजी खूप छान लागते ह्या वरणबट्टीसोबत खायला. वरण शिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता आपण वरणाला फोडणी देऊन घेणार आहोत. थोडं पाणी घालून याला एक उकळी काढून घ्यायची. तडका तयार करूया वरणासाठी. जिरं मोहरी घातलेलं आहे, हिंग घातलेली आहे, कढीपत्ता आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. ह्या वरणाच्या याच्यात घालून घ्यायचं आहे. हा तडका घालून घेतल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं. जिरं मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि जो वाटण केलेला मसाला होता हिरवी मिरची लसणाचा तो घालून घ्यायचा आहे. थोडं परतून घ्या. हळद घातलेली आहे, गरम मसाला आणि धनेपूड घेतलेला आहे. तुमच्या घरात जी मसाले अवेलेबल असले ते तुम्ही वापरू शकता. थोडं पाणी घालून घ्यायचं ज्यामुळे मसाला जळत नाही. आता यात वांगे घालून घेणार आहोत. आमच्या इथं खानदेशामध्ये ही भाजी ठेचून करतात, म्हणजे वांगे शिजल्यानंतर त्याला ठेचून घेतात. आता यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. थोडं पाणी घालायचं विसरायचं नाही. मी या ठिकाणी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लाससारखंच पाणी वापरलेलं आहे. आता कुकर बंद करून 3 शिट्ट्या होऊ देणार आहोत. आता आपण बट्टीची तयारी करूया. थोडं तेल घालून घ्यायचं चाळणीला आणि सर्वत्र पसरवून घ्यायचं. या ठिकाणी आपण असे गोळे करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता. असे गोळे करून घ्यायचे गोल आणि सर्वच गोळे या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि थोडं तेल लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, ते एकमेकाला चिटकत नाही, सहज बाहेर निघतात. कढईत मी पाणी ठेवलेलं होतं आधीच गरम करायला. त्यावर ही चाळणी ठेवून घ्यायची, यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. 20 मिनिटामध्ये ही बट्टी तयार होऊन जाते. कुकर बघून घेणार आहोत भाजीचा. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आता याला चमच्याने व्यवस्थितपणे ठेचून घ्यायची. आपली घोटून भाजी तयार झालेली आहे. ही खानदेशामध्ये खूप याच पद्धतीने केली जाते. वरणात थोडं कोथिंबीर घातलेलं आहे. वरण पण झालेलं आहे आपलं. बट्टी बघू शकता एकदम तयार झालेली आहे. या पद्धतीने कापून बघायची, लगेच समजतं की शिजली आहे. आता तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही जो आकार द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. मी ह्या ब्रेडसारख्या कापून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. बट्टी तळतानाच व्हिडिओ शूट झालेला नाही. कॅमेरामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा शूट करताना काही प्रॉब्लेम झाला हे कळलंच नाही. हा शेवटचा जो व्हिडिओ होता बट्टी काढायचा तोच माझ्याकडनं शूट झाला. चला तर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला समजून घ्या.
बट्टी मी वाढून घेतलेली आहे ताटामध्ये आणि वरण घेतलेलं आहे. मस्तपैकी वांग्याची भाजी आणि थोडा भात केला होता मुलांसाठी भात. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.